ही दुप्पट फुलणारी कुरडई बघा, आपण अगदी पारंपरिक पद्धतीने केलेली आहे। बघा छोटी किती आहे आणि फुलून किती मोठी होते। पुरणाच्या पोळीसोबत आपण आमटी करतो, तर त्यासोबत पण ही खूपच छान लागते कुरडई खायला। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। पारंपरिक पद्धतीने गव्हाची कुरडई कशी करायची ते बघायचं आहे। तर ही फार मोठी प्रोसेस असते कुरडई करण्याची, तर तिला 9 ते 10 दिवस लागतात। तर आपण गहू भिजवण्यापासून तर ते दळण्यापासून चीक काढण्यापासून तर सर्व मी सविस्तर अशी प्रोसेस दाखवलेली आहे। अगदी घाट घेण्यापासून तर कुरडई घालण्यापर्यंत तळून सुद्धा दाखवलेली आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की बघा। कुरडया करण्यासाठी इथे मी गहू घेतलेले 3 किलो, तर 3 किलोच्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला कुरडया करून दाखवणार आहे। कुरडया करण्यासाठी आपल्याला नेहमी अशा गव्हाचा वापर करायचा आहे की ज्या गव्हाची पोळी आहे ना, तो वातड येते असा गहू आपण घ्यायचा आहे। तर असे गहू म्हणजे लोकवन असतो, कल्याण सोनं असतो, 147 असतो, अजून कोणते असतील तर तेवढे मला माहिती नाही। मला जेवढे माहीत होते मी तुम्हाला सांगितलेले आहेत। आता हे गहू आपल्याला स्वच्छ धुवून काढायचे आहेत। याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे। हे बघा असं एक दीड चम्मच मीठ आहे हे, ते टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असे चोळून गहू आपल्याला धुवून काढायचे। गहू मी स्वच्छच निवडून घेतलेले होते, पण गव्हाच्या अंगाला जी घाण चिटकलेली असते ना, तर ती मीठ टाकल्याने निघून जाते, गहू एकदम स्वच्छ होतात। गहू मी इथे 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे चौथ्यांदा पाणी आहे। एकदम स्वच्छ असं पाणी झालेलं आहे। तर असं स्वच्छ पाणी होईपर्यंत आपल्याला गहू धुवून घ्यायचे चांगले आणि प्रत्येक वेळेस मीठ टाकायची गरज नाही आहे, मीठ फक्त पहिल्यांदाच घालायचं आहे आपल्याला। हे गहू आपल्याला भिजवायला टाकायचे आहेत। आता त्यासाठी मी एक डब्बा घेतलेला आहे, बघा असा स्टीलचा डब्बा घेतलेला आहे मी। तर ह्या डब्यामध्ये आता आपल्याला हे गहू टाकून घ्यायचे आहेत। इथे डब्यामध्ये गहू टाकून घेतलेले आहेत आणि पाणी टाकून घेतलेलं आहे बघा। तर गव्हाच्या वरती असं भरपूर पाणी राहायला पाहिजे, असं आपल्याला पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे। आता हे गहू आपल्याला 3 दिवसासाठी भिजवायला ठेवायचे आहेत आणि चौथ्या दिवशी आपल्याला हे दळून घ्यायचे आहेत। मध्ये 3 दिवस आपल्याला हे गव्हामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि नवीन पाणी घालायचं आहे। तर मी इथे थंडीमध्ये करत आहे कुरडई, त्याच्यामुळे मी 3 दिवस भिजवायला ठेवून आणि चौथ्या दिवशी दळणार आहे। तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये करणार, कडक उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे मध्ये, तर 2च दिवस भिजवायला टाकायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी दळून घ्यायचे। 4 दिवस झालेले आपल्याला गहू भिजवायला टाकून। मध्ये मी 2 दिवस पाणी बदलवून घेतलेलं होतं, तरी बघा किती अजून फेस आलेला आहे। हे लोकवन गहू आहेत तर त्याच्यामुळे याला फेस जास्तच येतो। गहूसुद्धा आपले छान असे भिजून गेलेले आहेत। तर आता हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। आता अजून मी दुसरं पाणी टाकून घेणार आहे गव्हांमध्ये। आता आपल्याला असं हलक्या हाताने गहू मिक्स करून घ्यायचे, म्हणजे ते धुतले जातील। एकदम असं त्यांना जोर लावून नाही धुवायचं, एकदम हलका हात लावायचा आहे। आणि हे सुद्धा पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे, कारण याच्यामध्ये थोडासा वास असतो, त्याच्यामुळे हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। आता मी अजून नवीन दुसरं पाणी टाकून घेणार आहे। आता हे गहू आपले स्वच्छ झालेले आहेत। आता आपण उपसून घेऊ, त्यांना उपसून घ्यायचे आपल्याला। गव्हामधलं आपल्याला पाणी निथळवायची काही गरज नाही आहे, कारण आपल्याला त्यांना पाणी टाकूनच वाटायचं आहे। गहू उपसून घेतले मी इथे। तर आता आपल्याला यांना दळून घ्यायचं आहे। दळण्यासाठी मी इथे मिक्सरचा वापर करणार आहे। तर मिक्सरच्या भांड्याला लावण्यासाठी मी इथे तेल आणि मीठ एकत्र करून घेतलेलं आहे। 1 पळी तेल आणि 1 चम्मच मी मीठ टाकलं, मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं।
हे तेल आणि मीठ आता आपल्याला मिक्सरच्या भांड्याला लावून घ्यायचं आहे चांगलं. आपण जे भांडं गहू दळण्यासाठी गहू धुण्यासाठी वापरणार आहोत ना, तर त्या सर्व भांड्यांना आपल्याला मीठ आणि तेल लावून घ्यायचं आहे. गव्हाची जी ताम असते ना, तर ती चिपकत नाही यासाठी हातांना सुद्धा लावून घ्यायचं आहे. अगदी वरपर्यंत असं लावून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता गहू टाकून घ्यायचे आपल्याला. हे गहू आता आपल्याला दळून घ्यायचे आहे. दळताना एकदम मिक्सर चालू ठेवायचं नाही, आपल्याला अगदी 5 ते 6 सेकंदासाठी चालू ठेवायचं आणि नंतर बंद करायचं आहे. असं करत करत आपल्याला हे गहू दळून घ्यायचे आहे. गहू दळताना आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जेव्हा गहू दळतो तेव्हा खालचे गहू दळले जातात आणि वरती गहू तसेच राहतात. आपल्याला असं कालवून घ्यायचं आहे, खालीवर करायचं आणि नंतर थोडंसं फिरवायचं. गहू मी इथे सर्व दळून घेतलेले आहेत. आता दोघं हात लावून आपल्याला थोडंसं असं चोळून घ्यायचं आहे त्यांना, कारण मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळले जात नाही जसं आपण गिरणीतून दळतो. गहू मी व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत. आता आपल्याला या चिकामधून गहू वेगळा करायचा आहे, म्हणजे हा कोंडा वेगळा करायचा आहे आपल्याला. तर असं दाबायचं आहे हाताने, थोडंसं जोर लावून दाबायचं, म्हणजे आपोआप त्याच्यामधला चीक जो असतो तो निघतो. असं दाबून घ्यायचं व्यवस्थित. तर आपण आता हा कोंडा ज्या ठिकाणी टाकतो ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लगेच पाणी टाकून घ्यायचं आहे. याच्यामध्ये सुद्धा पाणी टाकायचं. पाण्यात म्हणजे बुडवूनच ठेवायचा, बुडवून नाही ठेवला तर ते लगेच चिपकून जातं, कारण त्याच्यामध्ये थोडासा चीक शिल्लक असतो. परत धुवावं लागतं एक पाण्याने त्याला. तर मी अशा पद्धतीने सर्व चीक काढून घेते. सर्व चिकामधून मी कोंडा काढून घेतलेला आहे. आता हा चीक आपल्याला एका डब्यामध्ये गाळायचा आहे. त्यासाठी मी एक डब्बं घेतलेला आहे आणि त्याला असं फडकं बांधून घेतलेलं आहे घट्ट असं. आणि त्याला आता मीठ आणि तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं, म्हणजे त्याला गव्हामधली चिकामधली जी ताम असते ना ती चिपकणार नाही. आणि एक गाळणीसुद्धा घ्यायची आहे आपल्याला. याच्यामध्ये चीक टाकायचं आहे, तर गव्हाचे कण असतात ना त्या वरती राहून जातात गाळणीमध्ये. गाळणीलासुद्धा आपण तेल आणि मीठ लावून घेऊ. चीक लगेच खाली तळाशी बसायला लागतो, तो व्यवस्थित असा मोकळा करून घ्यायचा. तर आता आपण हा चीक गाळून घ्यायचा आहे. तर इथे पण हळूवारपणे असं आपल्याला हात फिरवून आणि चीक गाळून घ्यायचा आहे. तर हळूवारपणे असा चीक गाळून घेऊ पूर्ण आपण. आता चीक गाळल्यानंतर बघा अशी ताम वरती राहून जाते, त्याच्यामुळे असं घट्ट असं कापड बांधायचं, अशी ताम वरती राहते. पहिला चीक मी गाळून घेतला. आता जो आपण कोंडा काढून ठेवलेला होता त्यालासुद्धा आपण एकदा परत धुवून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे थोडंसं. यालासुद्धा मी आता त्याच पद्धतीने धुवून घेणार आहे. चीक इथे काढून झालेला आहे आपला. तर बघा फडक्यालासुद्धा अजिबात काही लागलेलं नाही मीठ आणि तेल लावल्यामुळे. आता हे फडकं आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघा आपला चीक तयार झालेला आहे. इथे चीक बघा तयार आहे. तर याच्या कुरडया आपल्याला उद्या न करता परवा करायच्या आहेत, म्हणजे एक दिवस आपल्याला चीक राहू द्यायचा आहे. समजा आपण रविवारी जर गहू वाटून घेतले, चीक तयार करून घेतला, तर सोमवारी त्याच्या कुरडया करायच्या नाही आहे आपल्याला. त्याच्या कुरडया आपण मंगळवारी करायच्या आहेत. सोमवारी फक्त चिकामधलं जे वरचं पाणी असतं तामचं पाणी ते काढून घ्यायचं आणि नवीन पाणी घालून परत चीक एकजीव करून घ्यायचा आणि मंगळवारी
कुरडया करायच्या। तिसऱ्या दिवशी आता आपल्याला हा चीक बघायचा आहे। बघा किती एकदम स्वच्छ असं पाणी झालेलं आहे त्याचं। आता मध्ये एक दिवस पाणी काढून घेतलं होतं, आता हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। चिकातलं पाणी काढून घेतलं आणि खाली आता फक्त चीक शिल्लक राहिलेला आहे। हा बघा, आता हा चीक आपण मोडून घ्यायचा आहे, तो खाली बसलेला असतो, एकदम घट्ट असा बसलेला आहे, त्याला पूर्णपणे मोकळं करून घ्यायचं आहे। हा चीक आता एका भांड्यामध्ये टाकून आपल्याला मोजून घ्यायचा आहे। एवढा आपला चीक भरलेला आहे, तर एवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। चीक हटून घेण्यासाठी हे पातेलं घेतलेलं आहे। असं मोकळंच पातेलं घ्यायचं, म्हणजे आपल्याला चीक चांगला करता येतो, हटता येतो। थोडंसं तेल लावून घ्यायचं पातेल्याला। तर जेवढा आपण चीक घेतलेला होता तेवढंच मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे, आणि हे गरमच पाणी घेतलेलं आहे मी, जे लवकर उकळी येईल। पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। तर मी इथे 2.5 चमचे मीठ घालत आहे। या चमचीचं मी माप घेतलेलं आहे 2.5 चम्मच। आपण रोजच्या जेवणामध्ये पोहे खाण्यासाठी वापरतो तो चम्मच आहे, थोडासा खोलकट आहे। आता आपल्याला याच्यामध्ये चीक टाकून घ्यायचा आहे, आणि एकदम हळूवार असा चीक टाकायचा आहे, पूर्णपणे एकदम चीक टाकून घ्यायचा नाही आपल्याला। खाली आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, गुठळी होऊ द्यायची नाही। तर या पद्धतीने चीक करून घेतोय। मध्ये मी माझ्या मिस्टरांची मदत घेतली होती चीक हटण्यासाठी, कारण आपल्याला एकटीकडनं नाही होत एवढं। चीक आपला व्यवस्थित हटून झालेला आहे। आता याच्यावरती आपण झाकण ठेवून द्यायचं आहे, थोडंसं वाफ होऊ द्यायचं आहे चिकाला। चीक वाफवताना आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे। चीक वाफवायला ठेवून 15 मिनिटं झालेली आहेत। मध्ये मी एक वेळा परत मिक्स करून घेतला होता। आता आपण झाकण काढून घेऊ। आता परत एकदा मिक्स करून घेऊ आपण। एकदम छान असा चीक आपला झालेला आहे तयार, मस्त बघा, जसा आपण ठेवतो तसा राहतोय, कुठेही तुटत नाही। याचा अर्थ आपल्याला चीक एकदम छान असा शिजलेला आहे। आणि बघा, दुसरी पद्धत चेक करायची म्हणजे असा हाताने गोळा करायचा, तरीसुद्धा एकदम छान अशी त्याची गोळी बनते आहे बघा। सोऱ्याला मी अशी शेवेची चाळण लावून घेतलेली आहे। जाड बारीक तुम्हाला ज्या पद्धतीची आवडत असेल त्या पद्धतीची चाळण लावून घ्यायची आहे। मी आता हातानेच हा सोऱ्या भरून घेणार आहे। थोडासा हात ओला करायचा, म्हणजे चिकाचा आपल्याला चटका बसत नाही। इथे मी साडी टाकून घेतलेली आहे, साडी ओली करून घेतलेली आहे ही। आता आपण कुरडई घालून घेऊ। खूप छान अशा आपल्या कुरडया झालेल्या आहेत। संपूर्ण मी इथे करून घेतलेल्या आहेत, चाळून घेतलेल्या आहेत, आणि खूप छान अशा पांढऱ्या शुभ्र अशा दिसत आहे कुरडया, आणि खूप जास्तीच्या पण झालेल्या आहेत त्या। 3 किलोच्या मानाने खूपच कुरडई मस्त झाली, कारण मी एकदम छोटी छोटी कुरडई घातलेली आहे। आता ह्या कुरडया आपल्याला 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये छान अशा वाळवून घ्यायच्या आहेत। 2 दिवस कडक उन्हामध्ये कुरडई छान अशी वाळवून घेतलेली आहे। एकदम पांढऱ्या शुभ्र आणि मस्त छोट्या छोट्या कुरडया केलेल्या आहेत। तर बघा किती छान दिसतात। छोटी कुरडई मला खूप आवडते, आणि तळायला सुद्धा कमी तेल लागतं,
कढईमध्ये आपण कमी जरी तेल घातलं तरी कुरडई तळून निघते। आता मी तुम्हाला तळून दाखवते ही कुरडई। इथे कढईमध्ये मी तेल तापवून घेतलेलं आहे आणि आता कुरडई टाकू। बघा किती लहान कुरडई आहे। आणि बघा किती फुलली आहे बघा आपली कुरडई। एवढीशी कुरडई बघा किती फुलली, अगदी डबल होते कुरडई। छान अशी आपली कुरडई डबल अशी फुललेली आहे। तर अजून एक तळून बघू आपण। बघा लगेच किती फुलायला लागते बघा, आणि मस्त छोटे छोटे फुलासारखे दिसते। कोणी कोणी याला फुलंसुद्धा म्हणतात। अतिशय सुंदर अशी आपली कुरडई झालेली आहे बघा। अगदी दुप्पटच्या तिप्पट कुरडई फुलते आपली। तर अशीच कुरडई म्हणजे व्हायला पाहिजे आहे। तुम्हाला ही पारंपरिक पद्धतीने केलेली रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।